आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। महामार्गाविरोधात रणरागिणी आक्रमक। जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाच्या। कामेरी गावात महिलांचा प्रचंड आक्रोश। बागायती जमीन वाचवण्यासाठी महिला उतरल्या रस्त्यावर। शक्तीपीठ रद्द करायच्या घोषणाने सांगली दणाणली। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता शेतकऱ्यांचा असंतोष शिगेला पोहोचलाय। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी गावात आज या महामार्गाविरोधात महिलांनी थेट रस्त्यावर उतरत एल्गार पुकारला। एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशा घोषणा देत महिलांनी भव्य जनजागृती मोर्चा काढला। तब्बल 286 एकर सुपीक बागायती जमीन या महामार्गात जाणार असल्यानं कामेरी गावातील शेकडो कुटुंबांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे। पाहुयात या आंदोलनाचा हा विशेष रिपोर्ट। हा जनक्षोभ आहे सांगलीच्या कामेरी गावातील रणरागिणींचा। हा आक्रोश आहे आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या मायमाऊलींचा। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची टांगती तलवार आता सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी गावावर आली आहे। या महामार्गासाठी गावातील तब्बल 286 एकर सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे। याच्याच निषेधार्थ आज कामेरी गावातील महिलांनी ग्रामपंचायतीपासून एक विराट जनजागृती मोर्चा काढला। सायंकाळी 6:30च्या सुमारास निघालेला हा मोर्चा हनुमान मंदिर मुख्य बाजारपेठ मार्गे संपूर्ण गावातून गेला। मोर्चाच्या सुरुवातीला महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि हक्काच्या लढाईसाठी रणशिंग फुंकले। कामेरीतली ही जमीन साधीसुधी नाही, तर ती सोन्यासारखी कसदार आणि बागायती जमीन आहे। इथे शेतकरी भाजीपाला, केळी, ऊस यांसारखी नगदी पिके घेतात। ही जमीन जर महामार्गाच्या घशात गेली तर शेकडो कुटुंबांचा घास हिरावला जाणार आहे। त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे। त्यामुळेच प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात गावात तीव्र संतापाची लाट पसरली आहे। एकंदरीतच कामेरी गावातील महिलांनी पुकारलेला हा एल्गार आता सरकारची झोप उडवणार का? शेतकऱ्यांच्या या तीव्र विरोधानंतर प्रशासन शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय मागे घेणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट M24 तास सांगली। आज कामेरीमध्ये आम्ही महिला मोर्चा शक्तीपीठ महामार्गाविरुद्ध आज आम्ही सुरू घेतलेला आहे। कारण आज आमच्या कामेरीमधून जर आपण बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग विनाकारण हा होत असल्यामुळे 286 एकर, जवळपास 286 एकर जमीन बाधित आहे। तर यामुळे लोकांचा जे रोजचा आपण जो म्हणतो उदरनिर्वाह, तो जर सरकार जर घेणार असेल तर त्यात काही अर्थ नाहीये। विकासाला आमचा विरोध नाही, विकास हा व्हावाच यासाठी आम्ही पण तयार आहोत। विकास आम्हाला पाहिजेच, पण विकास हा असू नये की शेतकऱ्यांच्या जीवावर बेतावा। विकास कधीही कुठला करावा की जेणेकरून लोकांचं हित त्यात पाहिजे। जर हितच तुम्ही हिरावून घेत असाल तर आमचा या गोष्टीला पूर्णपणे ठाम विरोध आहे। त्यासाठी आज आम्ही सर्व महिला कामेरीतील बाधित आणि अबाधित सर्वच एकत्र येऊन आज जनजागृती करण्यासाठी आम्ही कामेरीमधून एक मोठा मोर्चा आज आमचं आयोजन झालेलं आहे। त्यावर आमच्या सर्व महिला इथं आहेत, त्यांनी एक घोषणा दिली। जय घोषणा शक्तीपीठ रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा। नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय।